एका वर्षानंतर मी व्हिडिओ टाकण्याचा हा प्रयत्न करते। हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे यासाठी, कारण माझ्या ज्या जुन्या आठवणी आहेत आणि आयुष्यामधला अत्यंत सुंदर असा क्षण म्हणजे आई। आई हा शब्दच खूपच भारी आहे। छान अशी तयारी केलेली आहे। या दिवशी आम्ही दोघांनीही छान असे रेडी झालेले आहोत आणि दोघं एकमेकांसाठी सुंदर असा क्षण जो जपून ठेवण्याचा आमचा दोघांचाही छोटासा प्रयत्न आहे। खूप एन्जॉय केलेला आहे मी हा दिवस दोघांनीही। छान मी रेडी होऊन झाल्यानंतर सर्वांनी माझं छान असं स्वागत केलेलं आहे। मला त्या दिवशी खूप असं आनंदी ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केलेला आहे। असा होता तो आमचा दिवस। सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। सर्वजण खूपच आनंदी होते। सर्वांनी मिळून तो दिवस खूपच छान साजरा केला। खूपच छान वाटलं त्या दिवशी। सर्वजण एकत्र येऊन तो दिवस आनंदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही दोघीजणं छान असे रेडी झालेले आहोत। तुम्ही बघितलं असेलच, डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, छान डेकोरेशन केलेलं आहे आणि आम्ही थोडंसं फनी फोटोशूट केलेलं आहे। व्हिडिओ काढलेले आहेत खूप साऱ्या आणि सगळेजण एकत्र आल्यानंतर माझं ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू केलेला होता। मी होता यासाठी बोलते कारण हा व्हिडिओ मी एका वर्षानंतर अपलोड करते। सांगणं तितकंच महत्त्वाचं वाटते मला की प्रत्येकाने हा क्षण जगून घेणं खूपच छान आहे। माझ्यासाठी शब्द नाहीत बोलण्यासाठी, कारण मी हा व्हिडिओ जपून ठेवण्याचा खूपच प्रयत्न करते। माझ्याकडे अक्षरशः आता शब्द नाहीत बोलण्यासाठी। मी हा व्हिडिओ जेव्हा बघते, म्हणजे जेव्हा मी हा शूट तयार करते, त्यावेळी मला असं वाटलं की पाठीमागे तर मला जाता येणार नाही त्या वर्षामध्ये की मी एडिट करू शकेन, म्हणून मी ह्या वर्षी हा व्हिडिओ अपलोड करते, क्रिएट करते। सर्वांनी असं छान असं हळदी कुंकू आणि माझं ओटी भरण केलेलं आहे। डोहाळे जेवण हा महाराष्ट्र परंपरेतील 7व्या महिन्यात साजरा केला जाणारा एक पारंपरिक सोहळा आहे। हा सोहळा आई आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी साजरा केला जातो। सर्वांनी मिळून माझं छान हळदी कुंकू आणि ओटी भरलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही फोटोशूट केलेलं आहे। सर्व नातेवाईक आणि जे आजूबाजूची जी मंडळी आहेत त्यांच्यासोबत आम्ही दोघांनी फोटो काढलेले आहे। तुम्ही बघू शकता सर्वजणच होते फोटोमध्ये। माझ्या माहेरची आणि सासरची पण आणि नातेवाईक